सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। ब्रह्मसाम्राज्य कैवल्य चक्रवर्ती, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, संत सम्राट महाविष्णू वैष्णव माऊली संत ज्ञानेश्वर महाराज तथा शांतीब्रह्म एकनाथ महाराज, वैराग्य शिरोमणी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आणि अखिल संत विश्व मांदियाळी यांच्या असीम अपार कृपानुग्रहामुळे पवित्र इंद्रायणी सलीलाच्या तटाकावर परमपूज्य गुरुवर्य महाराज श्रींच्या प्रेरणेने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या द्वारा आयोजित ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळेमध्ये चालू असलेलं ज्ञानेश्वरीचं चिंतन, अर्थात खऱ्या अर्थाने वेदांताचं चिंतन। कारण का? तयांचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद। आणि अशा प्रकारे या ठिकाणी दसरा दिवाळी या पर्व काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती प्राप्त करून घेण्याकरिता हा पर्वकाळ आपला या ठिकाणी सार्थक होत आहे। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची श्रोतया वाचा ज्ञानाची दिवाळी करी। सामान्य माणसाची दिवाळी, सामान्य लोकांची दिवाळी रात्रीच फक्त पूर्ण झालेली आहे। पंचपक्वान्नाचा बेत खाऊन, श्री बालाजीचा बेत खाऊन त्या ठिकाणी ते अगदी मोकळे झालेले आहेत। पण आपली दिवाळी खऱ्या अर्थाने आपली आता हे ज्ञानेश्वरी पर्व काळामध्ये चालू असलेली ही 7 तारखेपर्यंत आहे, परंतु अखंड विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। मला सांगायचं काय की आपल्या जीवनामध्ये हे खरं दिवाळी, दसरा आणि पर्वकाळ आपला हा अखंड आहे। या ठिकाणी आपल्याला आपण थोडं मागचा सिंहावलोकन करूया की भगवंताने या 18व्या अध्यायामध्ये वास्तविक जर विचार केला तर हा 18वा अध्याय कलशाध्याय असं म्हटलेलं आहे। संपूर्ण भगवद्गीतेचं सार या 18व्या अध्यायामध्ये भगवंताने प्रतिपादन केलेलं आहे। सुरुवातीला संन्यास आणि त्याग या सुंदर अशा प्रकारे शब्दाची व्याख्या माऊलींनी आपल्याला सांगितलेली आहे। त्यानंतर 3 प्रकारच्या कर्माचं प्रतिपादन केलं, 3 प्रकारच्या कर्त्याचं प्रतिपादन केलेलं आहे। त्यानंतर पुढे 3 प्रकारच्या बुद्धीचं वर्णन केलं, 3 प्रकारच्या धैर्याचं वर्णन भगवंताने केलेलं आहे। त्यानंतर 3 प्रकारच्या सुखाचंही वर्णन भगवंताने केलेलं आहे। आणि पुन्हा वर्ण व्यवस्था 4 प्रकारच्या वर्णाचा लक्षण, वर्णाची गुण सांगितलेली आहेत। ब्राह्मणाचे 9 गुण भगवंताने मागच्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत, क्षत्रियाचे 7 गुण सांगितलेले आहे आणि वैश्यांचे 3 गुण भगवंताने प्रतिपादन केलेले आहेत। आणि त्यानंतर शूद्र वर्णाला फक्त या 3 वर्णाची सेवा करणं, यापेक्षा त्या शूद्र वर्णाची अन्य ठिकाणी धाव नाही, म्हणजे त्या ठिकाणी अन्य त्याला दुसरं उचित विधान नाही। 3 वर्णाची सेवा करणं अशा प्रकारचं शूद्राला सेवा कार्य उचित कार्य सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर पुन्हा कालच्या श्लोकामध्ये स्वे कर्मण्य भिरतहस संसिद्धिम लभते नरहा या श्लोकाद्वारे भगवंताने मग जगदंतपाती जेवढे जे काही जीवमात्र आहेत सगळ्या जीवमात्रांनी मात्र त्या ठिकाणी आपापल्या वर्णाश्रम धर्माचं पालन करून वास्तविक नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होणं हेच भगवंताचं मनोगत आहे। आता या ठिकाणी कर्माचं प्रतिपादन चालू असताना परमपूज्य आदरणीय गुरुवर्य ब्रह्मलीन स्वामी विद्यानंद गिरीजी स्वामीजी महाराज ज्या वेळेला आम्ही ऋषिकेशला अष्टादशा ऐकत असताना या 18व्या अध्यायाचं प्रतिपादन करत होते, तेव्हा मात्र त्यांनी ते असे म्हणायचे की या 18व्या अध्यायामध्ये सुद्धा जे काही मोक्ष संन्यास कर्माचं जे काही प्रतिपादन केलेलं आहे, जी काही वर्णव्यवस्था सांगितलेली आहेत, काटेकोरपणाने कर्माचं प्रतिपादन करण्याकरिता, धर्माचं प्रतिपालन करण्याकरिता जे सांगितलेलं आहे, तर भगवंताचं केवळ कर्म प्रतिपादन करण्यामध्ये आणि त्या कर्माचंच आचरण करण्याकरिता भगवंताने सांगितलेलं नसून त्या ठिकाणी त्या कर्मामधून आपण मात्र नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत प्राप्त व्हावं। अर्थात आपल्या जीवनामध्ये जी परम
वैराग्य लाभ प्राप्त व्हावा त्याकरिता कर्माचं ते प्रतिपादन आहे. अन्य स्वैराचार कर्माने वागण्यापेक्षा मात्र वर्णाश्रम धर्माने वागून मग हळूहळू मात्र त्या ठिकाणी तो आपल्या नैष्कर्म सिद्धीला प्राप्त होईल. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंताने म्हणून सुंदर अशा प्रकारे कर्माचं प्रतिपादन आणि स्वधर्म पालनाने मात्र मनुष्य हळूहळू नैष्कर्म सिद्धीला प्राप्त होईल अशा प्रकारे या ठिकाणी भगवंताने प्रतिपादन केलं. आता पुढे खरोखर आपण जर आपल्या स्वधर्माचं पालन केलं नियमाने मग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यासाश्रम संपूर्ण प्रकारे असे आपण स्वस्व कर्माचं जर आपण चांगल्या प्रकारे आचार विचार ठेवून आपण शुद्ध भावाने जर निष्काम भावाने जर आपण त्या ठिकाणी ते कर्म केलं तर खरोखर वैराग्य रूपी प्रसाद भगवंताचा प्राप्त होतो. तोच विषय आता प्रस्तुत पुढच्या ओळीमधून येत आहे. आपल्या या चिंतनामध्ये आपल्याला 917 पासून तर 997 ओळीपर्यंत आपला विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि म्हणून सर्वांनी आता माझ्यासह सर्वांनी माझ्याबरोबर ओळीचं उच्चारण करायचं आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया पारा तोषालागी. संत ज्ञानोबा म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा हे विरा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. आपण जर त्या सर्वात्मक ईश्वराला आपल्या स्वकर्म फुलांच्या द्वारा जर आपण अशा प्रकारे शुद्ध कर्म केलं तर भगवान परमात्मा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आणि अशी स्वकर्म फुलांच्या द्वारा आपण जर कर्म केलं चांगल्या प्रकारे निष्काम बुद्धीने कर्म केल्यानंतर मग भगवान परमात्मा संतुष्ट होतात. आता वास्तविक ही सिद्धांताची ओवी आहे. ही प्रत्येक प्राणीमात्र जीवाला त्या ठिकाणी वैराग्य रूपी प्रसाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर मात्र त्या ठिकाणी निष्काम बुद्धीने आपण जर कोणतंही भगवत अर्पण बुद्धीने कर्म केलं तर त्याचा प्रसाद मात्र आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. म्हणून नित्ये पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. म्हणून तिये पूजे आत्मराजे रिझलेने आणि मग तो भगवान परमात्मा संतुष्ट झाल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या साधकाला वैराग्य सिद्धी पसायतया देजे आणि मग त्याला वैराग्य रूपी प्रसाद त्या ठिकाणी भगवान परमात्मा देत असतात. पहा प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते असं पंचदशी मध्ये सांगितलेलं आहे. तर आपण जर भगवंताला निष्काम भावाने अशा प्रकारची आपण साधना केली तर खऱ्या अर्थाने परमार्थाला पोषक अत्यंत आवश्यक असं वैराग्य आहे. आणि नेमकं आपण भगवंताकडे वैराग्य प्राप्त व्हावं याकरिता आपण कुठलंही कर्म प्रायः आपण त्या ठिकाणी करत नसल्यामुळे मग मात्र तो वैराग्य रूपी प्रसाद मिळत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वैराग्य वाचूनी कही ज्ञानासी तगणेची नाही हे विचारुनी ठाई ठेविले देवे. आणि म्हणून प्रत्येक जीवाने मात्र निष्काम भावाने कर्म केल्यानंतर मग वैराग्य रूपी प्रसाद जीवनामध्ये प्राप्त होत असतो. जिये वैराग्य दसे ईश्वराची निवेद वशे हे सर्व हे नावडे जैसे वांत होय. जिये ज्या वैराग्य दशेला प्राप्त झाल्यानंतर अर्थात ईश्वराचे निवेद वशे त्या भगवान परमात्म्याचा छंद वेद आपल्या अंतःकरणाला लागल्यानंतर कैमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. अशा प्रकारे अंतःकरणामध्ये जी तीव्र जिज्ञासा प्राप्त झाल्यानंतर मग मात्र संसारातील यच्चे यावत पदार्थ त्या ठिकाणी त्या साधकाला जसं वांती केल्यानंतर वमिले अन्ना लाळन घोटी जेवी रसना आणि मग त्याच पद्धतीने हे संपूर्ण विषय त्या साधकाला होत असतात. प्राणनाथाची या आधी विरहिने ते जिने ही बाधी तैसे सुख जात त्रिशुद्धी दुःखची लागे. जशी एखाद्या धर्मपत्नीचा पती चिंतेने व्याधेने त्रस्त झालेला असेल आणि कुठेतरी औषध घेण्याकरिता दूर देशाला गेलेला असेल आणि मग मात्र त्या ठिकाणी ती पतिव्रता स्त्री मात्र त्या ठिकाणी आपल्या पतीच्या विरहामध्ये मात्र तिचं जगणं हे अवघड होतं कठीण होत असतं. त्याच पद्धतीने ज्या साधकाच्या अंतःकरणामध्ये
भगवान परमात्म्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झालेली आहे, मग त्या साधकाला हे संपूर्ण विषय, हे संपूर्ण संसारामध्ये प्राप्त होणारं ऐहिक सुख हे मात्र त्या ठिकाणी तैसे सुखजात त्रिशुद्धी दुःखची लागे, सगळं दुःख रूपाने भासित होतं त्याच्या जीवनामध्ये, त्या ठिकाणी ते अनुभवाला येतं. सम्यक ज्ञान अनुदे जाता वेधेची तन्मयता उपजे ऐशी योग्यता बोधाची लाहे. सम्यक ज्ञान अनुदय जाता वेधेची तन्मयता. पहा, जोपर्यंत सम्यक ज्ञान, चांगल्या प्रकारचं तत्वज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंत मनाला जी तन्मयता आहे ती मात्र त्या ठिकाणी उत्पन्न झालेली असते. पण अशी ही जी काही झालेली अवस्था ही मात्र कशाने प्राप्त होते, तर आयसी योग्यता बोधाची आहे, ही मात्र त्या ठिकाणी आत्मा आणि अनात्म काय याच्या या बोधाने त्या ठिकाणी त्या साधकाला प्राप्त होत असते. म्हणून मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहतसे अंगी तेने स्वधर्मास्थ संगी अनुष्ठावा. आणि म्हणून मोक्ष प्राप्तीकरिता ज्या साधकाने संपूर्ण प्रकारची व्रत अर्थात आपापल्या स्वधर्माचं पालन करून किंवा सर्व प्रकारचे काटेकोरपणाने शास्त्रविहित कर्म त्या ठिकाणी केल्यानंतर जी व्रत आपल्या अंगावर धारण केलेली आहेत, तर त्या साधकाने खरोखर आपल्या जीवनामध्ये त्याने स्वधर्म चांगी आस्था अनुष्ठावा. आणि मग मात्र त्या साधकाने आपला जो स्वधर्म आहे तो चांगल्या प्रकारचं त्या साधकाने अनुष्ठान केलं पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये स्वधर्म पालनाची प्रशंसा भगवान परमात्मा सांगतायत. श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मा स्वनुष्ठितात स्वभावनियतं कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम्. अर्ध्या मिनिटामध्ये अन्वयार्थ फक्त पहा. स्वनुष्ठितात परधर्मात विगुणः, चांगल्या प्रकाराने अनुष्ठान केलेल्या आपल्या परधर्मापेक्षा स्वतःचा धर्म कदाचित न्यून असेल, अर्थात थोडा अवघड वाटत असेल, तरी पण स्वधर्मो श्रेयान, परंतु मात्र आपला स्वधर्म हा श्रेष्ठच आहे. स्वभावनियतम कर्म कुर्वन, आणि आपल्या स्वभावानुसार जे कर्म प्राप्त झालेलं आहे ते कर्म केलं असता किलविषम न आपनोती, अर्थात तो साधक पापाला त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. अगा आपुला हा स्वधर्मो आचरणे जरी विषमो तरी पाहावा तो परिणामो फळेल जेने. अगा आपला हा स्वधर्मो आचरणे जरी विषमो. पहा, भगवान म्हणतात की आपला स्वधर्म जरी आचरण करण्याकरिता अवघड जरी वाटत असला, कठीण जरी वाटत असला, तरी सुद्धा मात्र त्याचा परिणाम मात्र आपण बघितला पाहिजे. कारण आषाढ महिन्यामध्ये सुरुवातीच्या मिरचीच्या झाडाला येणारी जी मिरची आहे ती मात्र त्या ठिकाणी अगदी कवळी सुंदर प्रकारे आपल्या जिभेला टेस्ट म्हणून सुंदर लागते, पण मात्र त्या ठिकाणी तिचा परिणाम आपण पाहिला पाहिजे. तसं आपल्या जीवनामध्ये जरी आपला स्वधर्म अष्टादशाला 8 तास बसणं जरी कठीण वाटत असलं, आता इथं संपूर्ण जे काही 80-85 वर्ष वयाचे अशा प्रकारे साधक आहेत, तर ते सुद्धा 8 तास अगदी दम काढून, जे वास्तविक 4 तास सुद्धा बसू शकत नाही, पण इथं 8 तास बसतात. कारण का, याचा अर्थ त्या ठिकाणी सुरुवातीला जरी कठीण आहे, बसताना जरी कठीण वाटत असेल, पण मात्र परिणाम हा चांगला आहे. तरी पहावा तो परिणामू फळेल येणे, आणि म्हणून त्याचा परिणाम त्या ठिकाणी पाहिला पाहिजे. जे सुखा लागे आपण पया निंबची आथी धनंजया तय कडवटपणा तयाची उभगी जेना. पुन्हा दृष्टांत ज्ञानोबा देतात की जय सुखा लागी आपण पया निंब हे धनंजया, जय सुखा लागी आपण पया निंबची आथी. डॉक्टरांनी आपल्याला आरोग्य प्राप्त होण्याकरिता, आपल्या आरोग्याकरिता निंबाचा काढा पिण्याकरिता सांगितला. आता वास्तविक तो कडू आहे, तो घेण्याकरिता मात्र त्या ठिकाणी, कारण चांगल्या प्रकारचा श्रीखंड बासुंदी आपण सहजासहजी खाऊ शकतो, पण मात्र कडवट पदार्थ आपण खाऊ शकत नाही. तो सुरुवातीला कठीण आहे, पण सांगतात की जर डॉक्टरांनीच आपल्याला सांगितलं किंवा तो आरोग्याला जर चांगला आहे तर त्याचं आपण सेवन केलं पाहिजे, जरी कठीण वाटत असला तरी. तय कडवटपणा तयाची या उभगी जेना, पण मात्र आपण त्याला कडू म्हणून जर टाकून दिलं तर मात्र त्या ठिकाणी त्याचा मग आपण दुसरेच अन्य
किती जरी औषधी घेतली तरी काही परिणाम होणार नाही, म्हणून आपण त्याला टाकू नये. फळनया ऐलीकडे किळी ते पाहता आसमोडे, ऐशी तेजिली तरी जोडे तैसे की गोमटे. केळीच्या बागामध्ये जर आपण गेलो आणि तिथं गेल्यानंतर आपण फळ न येण्यापूर्वी जर पाहिलं तर संपूर्ण केळीची झाडं अगदी सोपटे दिसतात, की याला कसे फळ लागेल, एवढाले मोठाले घड कसे केव्हा लागतील आणि कसे काय लागतील, अशा प्रकारचं आश्चर्य होतं. फळनाया ऐलीकडे केळी ते पाहता समोरे. आणि मग त्या मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांची आशाच नष्ट होते, की मात्र एवढे मोठे बाग लावली, एवढा खर्च केला, पण फळ मात्र दिसत नाही. आणि म्हणून मोठं बुलडोजर त्या ठिकाणी सेवकांच्या द्वारा मागितलं आणि संपूर्ण केळीचा विध्वंस केला, काढून टाकली. तर आयसी तेजिली तरी जोडे तैसे के गोमटे. आणि मग जर ती संपूर्ण केळीची बाग नष्ट केली, काढून टाकली, तर चांगल्या प्रकारचे केळीचा स्वाद देणारं फळ मग अन्य फळाच्या द्वारा आपल्याला त्या प्रकारचं फळ प्राप्त होईल का? अर्थात होणार नाही. हे स्वधर्माकरता आपल्याला सांगितलेलं आहे. तेवी स्वधर्म साकडू देखून जरी केला कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. आणि म्हणून तेवी स्वधर्म साकडू देखून जरी केला कडू. आपला स्वधर्म हा जरी संकटमय वाटत असला आणि म्हणून आपण जरी कडू देखून केला आणि तो कठीण आहे असं समजून आपण त्याला वाईट मानलं, की आपल्याला मात्र त्या ठिकाणी तो अवघड आहे, कठीण आहे, तर मात्र सज्जना हो, लक्षात ठेवा की तरी मोक्ष सुरवाडू अंतराला की. आणि मग आपल्याला अंतिम 4 पुरुषार्थापैकी अंतिम चरम त्या ठिकाणी पुरुषार्थ मोक्ष तो मात्र त्या साधकाला अंतरेल, अर्थात प्राप्त होणार नाही. आणि आपुली माये कुब्ज जरी आहे तरी जिये ते नोहे स्नेह कुरे की. आणि आपली स्वतःची आई जरी मात्र त्या ठिकाणी व्यंग असेल, कुब्ज असेल, अन्य रोगाने त्रस्त झालेली असेल, पण सज्जना हो, न माथू परदैवतम, पण मात्र स्वतःची आई ही मात्र त्या ठिकाणी तरी जिये ते नोहे स्नेह कुरे की. पण त्या आईमध्ये जरी व्यंगपणा दिसत असेल, पण सज्जना हो, प्रेमाच्या बाबतीमध्ये मात्र त्रैलोक्यामध्ये आईसारखं प्रेम तरी जिये ते नोहे, तरी त्या आईच्या प्रेमावरच आपण जगतो की नाही, त्या ठिकाणी तो साधक जगत असतो. कारण का, की स्नेह कुरे की नोहे. आणि म्हणून त्या आईच्या अंतःकरणामध्ये असणारं प्रेम हे मात्र त्या ठिकाणी वाकडे स्वरूपाचं, म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी ते वेगळं नसतं. शुद्ध प्रेम हे मात्र त्या ठिकाणी आपल्या आईचं असतं. तसं स्वधर्माविषयी या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतायत. इरी जिया पराविया रंबे वने बरविया, तिया काय कराविया बाळके तेने. जसं एखाद्या लहान बालक आई बाहेर गेल्यानंतर रडू लागतं आणि रडत असताना मात्र वडील समजावून सांगतात, अन्य मावशी समजावून सांगतात, सगळे घरातले समजावून सांगतात की आई थोड्या वेळात येणार आहे. पण सज्जना हो, किंवा रंभेसारख्या उर्वशी अशा सुंदर स्त्रिया जरी त्या बाळाच्या समोर आल्या, पण मात्र ते बाळ फक्त आपलीच जननी आईच पाहिजे, आईला पाहिल्याशिवाय मात्र त्या ठिकाणी ते संतुष्ट होत नाही. येरा जिया पराविया रंभेहुनी बरविया, अशा किती जरी मात्र रंभेपेक्षाही सुंदर असेल, पण त्या बाळकाला मात्र त्या ठिकाणी बाळकेतेने काय कराव्या, पण बाळकाला त्या काय करायच्या आहेत. आगा पानिया उनी बहुये तुपी गुण की राहे, परेमेना काय होये असने तेथ. आणखी गोड दृष्टांत ज्ञानोबाऱ्यांनी दिलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये खरोखर एक सिद्धांत पटवण्याकरिता अनेक दृष्टांताची रेलचेल माऊलींनी केलेली आहे. आणि म्हणून की आगा पानियाहुनी बहुवे तुपी गुणकीर आहे, पाण्यापेक्षा तुपामध्ये शेकडोपट गुण आहे. त्या दिवशी 1 महिन्यापूर्वी तात्यांच्या कराडकर मठामध्ये मी गोमूत्र आणण्याकरता गेलेलो होतो. तर ते गोमूत्र 120 रुपयाला 1 लिटर, 60 रुपयाला अर्धा किलोची बाटली येते. आणि तिथं तुपाचा भाव विचारला तर देशी गाईचं तूप हे 1200 रुपये किलो आहे सर. आणि 1200 रुपये किलोचं तूप मात्र जर आपण सेवन केलं तर निश्चित रूपाने तूप खाल्लं की काय येतं, बाबांच्या भाषेत लगेच रूप येतं, किंवा आयुर्वय घृतम, कारण तूप सेवन केल्यानंतर आयुष्य वाढतं. पण मात्र ते जर मात्र त्या माशाला दिलं किंवा मीनाला त्या ठिकाणी त्या तुपाचा काही उपयोग आहे का?
माशाला मात्र त्या ठिकाणी पाणी हेच त्याचं जीवन आहे. आगा मीना काय होय असं नाही देत, आणि मग त्या माशाला मात्र त्या तुपाचा काही उपयोग आहे का? पै आघविया जगा जे विख, ते विख किडिया पियुख, आणि जगा गुळ ते देख मरण देतया. पहा, पै आघविया जगा जे विख, ते पियुख विख किडिया. पहा, संपूर्ण जगाला जे विष आहे ते मात्र त्या ठिकाणी त्या किड्याला औषध होतं. ते विख किडिया पियुख म्हणजे त्या किड्यांना मात्र त्या ठिकाणी ते औषधासारखं वाटत असतं. कारण का की त्याचा परिणाम जो आहे, आणि जगा गुळ ते देख मरण देतया. पण मात्र त्या किड्यांना जरी जे जगाला विष आहे तरी सुद्धा त्या विषामध्ये किडे होतात, अर्थात त्यांना ते जीवन होतं. आणि जगाला जे गुळ मला सर्वांना जो गोड वाटत असतो ते मात्र त्या किड्यांना मात्र त्या ठिकाणी ते विषमय आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ज्ञानोबारायांनी स्वधर्माचं या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून जे विहित जया जेने, फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी तेने तिची करावी. स्वधर्माला अनुसार विहित जे कर्म आहे, म्हणून जे विहित जया जेने, त्या साधकाने आपलं विहित कर्म केल्यानंतर पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे संसाराचं धरणं कायमचं त्याचं नष्ट होईल. आणि मग जरी ती क्रिया करत असताना क्रिया कठोर तरी त्याने तीच करावी. आणि क्रिया जरी कठोर वाटत असेल, कठीण वाटत असेल, तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी स्वधर्माचं पालन त्या साधकाने केलं पाहिजे. येरा परा चारा बरविया, ऐसे होईल टेकलेया, पायाचे चालणे डोईया, केले जैसे. येरा पराचारा बरविया, टेकलेया ऐसे होईल. आणि मग जर आपण आपल्या स्वधर्माचं पालन न करता जर आपण परधर्माचं आचरण केलं, पराचारा बरविया, आणि तो आपल्याला सोपा वाटत असेल, पण मात्र त्या ठिकाणी टेकलेया ऐसे होईल, त्या परधर्माचा आश्रय केल्यानंतर मात्र जसं आपण पायाने आपण चालत असतो, पण पायाचं चालणं हे मात्र डोक्याने चालण्यासारखं होईल. पायाचे चालणे डोईया केले जैसे, जसं पायाचं चालणं हे डोक्याने चाललं असं होईल. म्हणून स्वधर्म मात्र आपला आपण सोडू नये. या लागे कर्म आपले, ते जाती स्वभावे असे आले, ते करी तेने जिंतिले कर्मबंधा ते. आणि म्हणून आपल्याला विहित जे कर्म आहे, या लागी आपले कर्म, आपलं जे कर्म आहे ते जाती स्वभावे असे आले, आणि आपापल्या कर्म आश्रम धर्मानुसार जे आलेलं कर्म आहे ते मात्र आपण त्या ठिकाणी ते केलं पाहिजे. ते केल्यानंतर ते करी तेने कर्मबंधाते जिंकले, आणि मग त्याच साधकाने आपल्या कर्मबंधनाला जिंकलेलं आहे असं तू जाण. आणि स्वधर्मूची पाळावा, परधर्म तो गाळावा, हा नेमू हे पांडवा न किजे पै. आणि आपल्या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, परधर्माचा त्याग केला पाहिजे, हा नेमूही पांडवा न किजे पै. आणि मग हा जो आपला स्वधर्म आहे आणि परधर्म आपण टाकून दिला, आणि असं जर आपण हा नियम केला नाही, न किजेची पै, या ओवीचा संबंध पुढच्या ओवीशी आहे संदर्भ. आणि म्हणून मग जर आपण अशा प्रकारचं आपलं स्वधर्माचं पालन केलं नाही, परधर्मामध्ये रत झालो, तर मग तरी आत्मा दृष्ट नो हे, तव कर्म करणे का ठाये, आणि करणे देता आहे आयासाधी. आणि मग मात्र काय होईल, तर तरी आत्मा दृष्ट नोहे, तव कर्म करणे का ठाये. आणि मग आत्मा मात्र गोचर होणार नाही, अर्थात आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि मग कर्म करणे का ठाये, आणि कर्म तर मात्र त्या ठिकाणी चुकत नाही, कर्म तर आपण करतच असतो, कारण प्रकृतीचा स्वभाव आहे. नाही कश्चित क्षणमपी जातू तिष्ठत्य कर्म करत. कारण कोणताही जन्माला आलेला जीव हा मात्र काही ना काहीतरी कर्म केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आणि करणे ते थाय आयासाधी, आणि ते कर्म करण्याकरिता प्रयत्न तर हा आपल्याला अगोदरच करावा लागत असतो. पुढच्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला आपल्या स्वधर्म त्याग करणाऱ्याचा निषेध, म्हणजे स्वधर्म त्यागाचा निषेध पुढच्या श्लोकामध्ये भगवंताने प्रतिपादन केलेलं आहे. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत, सर्वारंभाई दोषेन धूमेन अग्निरेवा व्रताः. हे कौंतेय,
सदोषम अपि सहजम कर्म न त्यजेत. हे अर्जुना, आपल्या वाट्याला आलेलं जे स्वधर्मानुसार जे कर्म आहे ते आपण दोषाने युक्त असलं तरी सुद्धा त्याचा त्याग करू नये. ही कारण का करू नये त्याग? सर्वारंभाही दोषेनं. कारण जसा अग्नी, इथं दृष्टांत दिलेला आहे, धूमेन अग्नी सर्वारंभा दोषेन आवृता. जसं धूम हा अग्नीच्या द्वारा, धूमेन अग्नी, जसा अग्नी हा धुराने आच्छादलेला असतो त्याच पद्धतीने सांगतात की संपूर्ण जे कर्म आहे ते दोषयुक्त आहे. म्हणून कुठल्याही महात्म्याच्या जवळ राहिलेल्या असताना मात्र आपण कुठल्याही प्रकारचे दोष पाहू नये. कारण का की कारण ज्या अर्थी प्रकृती आहे, शरीर आहे, त्या अर्थी मात्र त्या ठिकाणी तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे. इथं सांगायचं तात्पर्य की दोषाने युक्त ही प्रकृती आहे, म्हणून मात्र त्या ठिकाणी आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे हे किंवा सर्वारंभाही दोषाने युक्त असल्यामुळे मात्र त्या ठिकाणी आपण अन्य परधर्माचा स्वीकार न करता आपण आपल्या स्वधर्माचं काटेकोरपणाने पालन केलं पाहिजे. म्हणून भलती कर्मी आयास जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोष सांगे. आणि जर आपण परधर्म हा आपल्याला सोपा वाटत असला, म्हणून भलती कर्मी जरी उपक्रमी आयास, म्हणून अन्य भलत्याच कर्मामध्ये जर उपक्रम म्हणजे आरंभाला जर आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो तर मग मात्र स्वधर्मामध्ये मग परधर्म करण्यापेक्षा स्वधर्म का करू नये? कारण स्वधर्म हा मात्र आपला श्रेष्ठ स्वतःचा धर्म आहे. आगा उजो वाटा चालावे तरी पायाचे शिनवावे, ना आडरानाने राणे धावावे तरी तिची. आगा अर्जुना, उजू वाटा चालावे तरी पायाचे शिनवावे. अरे अर्जुना, सरळ रस्त्याने जात असताना तरी सुद्धा पायाला श्रम होतातच. आणि जर आडरानाने, वेगळ्या मार्गाने आडरानाने आपण जरी गेलो तरी सुद्धा मात्र पायाला जो होणारा त्रास उलटा आडरानाने जास्त त्रास होतो. आणि म्हणून तरी पायाला मात्र त्रास तेवढाच आहे. ना आडरानाने धावावे तरी तिची. आणि मग त्या ठिकाणी या ओळीचा संदर्भ पुढच्या ओळीविषयी आहे. पैशळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया, परिजय पाहता विसावया मिळजे ते घेपे. कारण दृष्टांताची खरोखर रेलचेल केलेली आहे. पैशिळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया. हे धनंजया, शिळा म्हणजे मोठा सबरा भरीत दगड, आणि मात्र शिदोरी, आता दिवाळीचा पर्व काळ आहे, लाडू करंजा नाना प्रकारचे संपूर्ण प्रकारचे पदार्थ मात्र संपूर्ण आपली शिदोरी भरून ठेवलेली आहे. आणि मग एखादा मोठा दगड डोक्यावर घेण्यापेक्षा मग शिदोरी जर आपण डोक्यावर घेतली तर मला सांगा, शिदोरी घेणं आणि तेवढ्याच वजनाचा दगड घेऊन चालणं यापेक्षा हे धनंजया दोघांचं ओझं मात्र सारखंच आहे. परिजय वाहता विसावया मिळजे ते घेपे. पण मात्र जे डोक्यावर घेतल्यानंतर एवढं मोठं ओझं डोक्यावर घेऊन आपण जेव्हा विसाव्याला पोहोचू तर मात्र तिथे गेल्यानंतर ज्याचा उपयोग होईल तेच आपण घ्यायला पाहिजे की नको? तेच आपण घेतलं पाहिजे. कारण दगड जर डोक्यावर घेतला तर फक्त श्रमच आपल्या पदरामध्ये पडेल. म्हणून इथं माऊलींना सांगायचं, माऊलींचं मनोगत असं आहे की आपण स्वधर्म करत परधर्माचं आचरण न करता आपण स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. एरवे कनाने भुसा कांडिताही सोसू सरिसा, जे चिरंधन श्वान मासा तेचे हवे. पुन्हा दृष्टांत देतात ज्ञानोबा आहे. एरवी कणा आणि भुसा. एरवी कणा आणि भुसा. कणा म्हणजे धान्य आणि भूस म्हणजे फलकट. आणि म्हणून धान्य आणि जे काही फोल भुसकट कांडिताही सोसू सरिसा, आणि त्या दोघांचं एक कांडन केलं असता मात्र श्रम सारखाच होतो. किंवा पुन्हा तिसरा दृष्टांत या ठिकाणी देतात की जेची रंधन श्वान मासा तेची हवी. किंवा यज्ञामध्ये आहुती देण्याकरिता पुरोडाश बनवावा लागतो. त्यामध्ये तो तांदळाचा वगैरे सुंदर अशा प्रकारे बनवलेला जो पुरोडाश आहे त्याला शिजवण्याकरिता सुद्धा मात्र त्या ठिकाणी तेवढेच श्रम आहेत. आणि मात्र कुत्र्याचं मांस हे शिजवण्याकरिता सुद्धा मात्र तेवढाच. आता इथं फक्त त्या ठिकाणी
त्या दोन्हीची जर तुलना केली तर मात्र यज्ञामध्ये पुरोडाश म्हणून आपण जे उपयोगाला हवी आणतो त्या ठिकाणी ती आपल्याला मोक्ष फल प्राप्त करून देणारी आहे आणि अन्य मात्र आपल्याला नरकाला प्राप्त करून देणारे अशा प्रकारचे ते वाईट कर्म आहे. म्हणून चांगलं का करू नये हे अर्जुना? दधी जळाचिया घुसळणा, व्यापार सारिखेची विचक्षणा, वळवे तिळा घाना गाळणे एक. पुन्हा दृष्टांत दिलेला आहे. जसं मंथन करत असताना दधी जळाची या घुसळणा, दह्याचं मंथन केलं आणि पाण्याचं मंथन केलं तर परिणाम काय होईल? व्यापार सारखीची विचक्षणा. हे पहा, श्रम तर मात्र दह्याचं मंथन करताना जेवढे श्रम लागतात तेवढेच पाण्याचे मंथन करताना सुद्धा श्रम लागतातच. पण वाळवे तिळा घाना गाळणे एक. पण लक्षात ठेवा की पाण्याचं जर मंथन केलं तर काय होईल? खाली आपल्याला फक्त पाणीच शिल्लक राहील, दुसरं काही मिळू शकणार नाही. आणि म्हणून आपण दह्याचं मंथन केलं पाहिजे जेणेकरून सार रूपाने तूप आपल्या पदरामध्ये पडेल. किंवा तिसरा दृष्टांत देतात, वाळुवे तिळा घाना गाळणे एक, किंवा वाळूचे एक कण रगडिता तेलही गळे. पण मात्र वाळू कितीही जरी आपण त्या ठिकाणी घाण्यामध्ये टाकली तर आपल्याला खरोखर तेल प्राप्त होणार नाही. फक्त दृष्टांत रूपाने या ठिकाणी आपण आयोजित करतो सिद्धांत पटवण्याकरिता. आणि म्हणून वाळुवे तिळा घाना गाळणे एक, पण तिथं मात्र श्रमच पदरामध्ये पडेल, अर्थात त्या ठिकाणी फल प्राप्त होणार नाही. पै नित्य होम देया वया, का सायरा आगे सुवावया, फुंकिता धूम धनंजया सहाने तेची. पण बघा, जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा ब्राह्मणाकरता त्रिकाल संध्या सांगितलेली आहेत, तर सकाळी आणि संध्याकाळी अग्निहोत्र करण्याकरिता जे विधान वेदामध्ये प्रतिपादन केलेलं आहे, तर नित्य होम देयावया का सैरागी सुवावया. आणि म्हणून नित्य होम देण्याकरिता देवतादी उद्देशाने वन्नीमध्ये जे काही आपण द्रव्याचा त्याग करून त्रिकाल अशा प्रकारे किंवा सायं प्रातः सायं अशा प्रकारचे केलेला जो होम आहे, तर मात्र त्या ठिकाणी त्यामध्ये अग्नी प्रज्वलित करण्याकरिता तर वास्तविक नित्य होम देयावया की का सायरा आगी सुवावया. आणि म्हणून नित्य होम देण्याकरिता जो अग्नी आहे किंवा सायरा आगी सुवावया किंवा इतर कामाकरिता आपल्याला अग्निकरिता जे सायास करावं लागत असतं, किंवा फुंकिता धूम धनंजया सहानेतीची. आणि मग मात्र त्या ठिकाणी की आपण जर त्या राखेमध्ये फुंक हे धनंजया फुंकिता धूम सहानेतीची, पण ते अग्नी प्रज्वलित करत असताना तो अग्नी प्रज्वलित करत असताना मात्र फुंकणं हे श्रम मात्र दोन्हीकडे सारखीच आहे. परे धर्मपत्नी धांगडे, पोसिता जरी एकी ओढे, तरी का उपखडे आणावे अंगा. परी धर्मपत्नी धांगडी, पोसिता जरी एकी ओढी. स्वधर्माने विवाह झाल्यानंतर आपल्या धर्मपत्नी आणि धांगडी अर्थात कुंटिनी व्यभिचार करणारी स्त्री, तर वास्तविक आपण आपल्या धर्मपत्नीचं पालन केलं पाहिजे. पण अन्य जर मात्र त्या ठिकाणी आपण जवळ ठेवून जर तिचंही पालन केलं, पोसिता जरी एकी उडी, पालन करणं तिचं मात्र त्या ठिकाणी दोन्हीला श्रम मात्र सारखाच आहे. एकी उडी तरी का उपखडी. आता आपल्या त्या प्रतीमध्ये अपरवडी आहे, इथं उपखडी असा पाठभेद आहे. आणि म्हणून जर आपण अन्य स्त्रीचं जर आपण त्या ठिकाणी तिचं पालन पोषण केलं तर मात्र विनाकारण अन्याय वर्तन अर्थात अपकीर्ती मात्र अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अपकीर्ती का आपल्या अंगाला आणून घ्यावी. हा गा पाठी लागला घाई, मरण न चुकीची पाही, तरी समोराला काही आगळे न किजे. किंवा युद्धामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर मग मात्र समोर युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू असताना मात्र बाकीचे समोर जाणारे जे योद्धे आहेत ते मात्र जमिनीवर पटापटा मरून पडू लागले आणि हे पाहून मात्र धोतर खवला आणि पाठीमागे पळून चालला. तर सांगा, आता पळून जरी जात असला तरी सुद्धा मात्र बाणाने मात्र त्या ठिकाणी बाण लागल्याशिवाय राहणार नाही, कारण तो त्या ठिकाणी युद्धामध्ये रणांगणामध्ये मरण तर त्याला प्राप्त होणारच आहे, अटळ आहे. तर मग पाठीला जरी त्या ठिकाणी बाण हागा पाठी लागला घाई आणि मोठ्या वेगाने तो पळू लागला तरी मरण न चुकीची पाही, पण पाठीमध्ये मात्र बाण लागून मेल्याशिवाय तो राहणार नाही, मरण मात्र त्या ठिकाणी चुकत नाही. तरी समोरला काही आगळे न कीजे. आणि मग त्यापेक्षा
रणांगणामध्ये मात्र समोरासमोर युद्धाला प्रवृत्त होऊन मग मात्र का आपण त्याला प्रतिबंध करू नये, का आपण युद्ध करू नये, जरी मरण जरी प्राप्त होत असेल तरीही का पळून जावं, हे स्वधर्म करता आपल्याला या ठिकाणी ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. कुळश्री दांड्याचे घाये पर घर रिगाली जरी साये तरी स्वपती तेवाये तेजिले की. कुलवान स्त्री मात्र आपला धर्मपती हा गरीब आहे असं जाणून मात्र जर तिने एखाद्या मोठ्या श्रीमंत एखाद्या परघरामध्ये अर्थात दुसऱ्या पुरुषाबरोबर मात्र त्या ठिकाणी ती जर रत झाली आणि तिथं गेल्यानंतर काही कारणास्तव मात्र जर त्या ठिकाणी तो पुरुष जर तिला दांडा काढत असेल अर्थात मारहाण करत असेल तर मला सांगा विनाकारण त्या स्त्रीने आपल्या स्वपतीचा परित्याग केल्यासारखा आहे की नाही. तिने आपल्या स्वपतीचा परित्याग करू नये म्हणून कुळश्री दांड्याचे घाये पर घर रिगाली जरीच आहे. मग मात्र तिने विनाकारण आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला आहे अशा प्रकारे होईल. तैसे आवडते हे करणे न निपजे शिनल्या विने तरी विहित बारे कोणे बोले भारी. आणि म्हणून आपल्या अंगाला मनाला रुचेल असं करणं मात्र त्या ठिकाणी त्याच्यामध्ये शीन आहे आणि स्वधर्माचं पालन करण्यामध्ये मात्र कष्ट आहे. कारण अंगा मनासी रुचावे ही तुलिनी कृत्या कृत्य नाठवे जो करणे याचेनी नावे भलतीची करी. मग मात्र सगळं कर्म करण्याकरिता आवडीचं कर्म केलं किंवा नावडीचं जरी कर्म केलं पण मात्र सीन सारखाच आहे तर मग मात्र आपण चांगल्याच प्रकारचं कर्म का करू नये. तरी विहित बारे कोणी बोले भारी. मग विहित कर्म केल्यानंतर जरी कष्ट आपल्याला होत असेल पण मात्र आपण विहित कर्मालाच कष्ट का मानावेत. वरी थोडेचे अमृत घेता सर्वस्व वेचो का पंडसुता जेने जोडे जेवेता अक्षयत्व. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात वरी थोडेचे अमृत घेता सर्वस्व वेचो का पंडसुता. हे पंडसुता जेने अक्षयत्व जीविता जोडे वरी थोडेचे अमृतत्व घेता सर्वस्व वेचो. मग हे पंडसुता जर मात्र आपल्या वास्तविक जीवाला त्या ठिकाणी अक्षयत्व अखंडत्व अशा प्रकारे मोक्ष लाभ प्राप्त होत असताना मग ते अमृत घेतल्यानंतर आपल्याला नैष्कर्म सिद्धी आपलं आत्मस्वरूप प्राप्त होतं तर मग मात्र असंच कर्म का करू नये. एर काय ह्या मुले वेचूने विष पियावे घेऊने आत्महत्येचे निमोने जाई जे जेने. धन खर्च करून मग मात्र त्या ठिकाणी आपण विष घेतो. काल सरांनी सांगितलं की लोक मात्र वाईट स्वैराचारामध्ये मद्यप्राशन करतात अन्य त्या ठिकाणी वाईट कर्म करतात तर मोले वेचून तिथं काय द्यावं लागतं, मोल द्यावं लागतं, पैसे द्यावे लागतात. आणि विष जरी आपल्याला घ्यायचं असेल तरी सुद्धा विष सुद्धा काही एवढं सोपं आहे का, त्याच्याकरता सुद्धा पैसे द्यावे लागतात. म्हणून विष पियावे घेऊन तर ते घेऊन मरून जाण्यापेक्षा आत्महत्येचा दोष प्राप्त करून घेण्यापेक्षा मग मात्र त्या ठिकाणी आपण चांगलंच कर्म का करू नये. तैसे जाचोने या इंद्रिये वेचोने आयुष्याचे निधी हे साचले पापे आना हे दुःखा वाचुने. आणि इंद्रियाला नाना प्रकारचा त्रास देऊन तैसे जाचोने या इंद्रिये वेचोने आयुष्याची निधी हे. आणि मग इंद्रियांना नाना प्रकारचे कष्ट देऊन आयुष्याचा वेच विनाकारण आपण का करावा. साचले पापी आना हे दुःखा वाचुने. आणि मात्र त्या ठिकाणी स्वैराचाराने वागल्यानंतर आयुष्याचा वेच खर्च करून हातामध्ये मात्र त्या ठिकाणी साचले पापी आण आहे. आणि ते वाईट कर्म केल्यानंतर आपल्या पदरामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही पडेल का. अर्थात पापरूप ते दुःखरूपच आपल्या जीवनामध्ये फल प्राप्त होईल. म्हणून करावा स्वधर्मो जो करिता हिरोने घे श्रमो उचित देईल परमो पुरुषार्थ राजू. म्हणून करावा स्वधर्मो जो करिता श्रमो हिरोनी घे. आणि म्हणून आपला स्वधर्म मात्र त्या ठिकाणी आपण केला पाहिजे की जेणेकरून आपल्या संसारातले सर्व प्रकारचे श्रम नाहीशे होतात आणि मग आपल्या जीवनामध्ये अंतिम ध्येय उचित देईल परम पुरुषार्थ राजू. आणि मग पुरुषाचा राजा अर्थात पुरुषार्थ चौथा पुरुषार्थ जो मोक्ष त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल अशाच प्रकारचं कर्म आपण केलं पाहिजे. या कारणे किरीटी स्वधर्माची राहटी न विसंविजे संकटी सिद्ध मंत्र जैसा. हे किरीटी
अर्जुना, म्हणून स्वधर्माचे राहटी संकटी न विसंबिजे. पहा, इथं या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात की हे अर्जुना, आपल्या स्वधर्माचं आचरण आपण का त्या ठिकाणी टाकावं? स्वधर्माचे राहटी न विसंबिजे, अर्थात आपल्या स्वधर्माचं आचरण करण्याकरिता आपण विसरू नये. कारण जसं सिद्ध मंत्रू जैसा संकटी, जसा संकट काळामध्ये सिद्ध मंत्राचा जारण मारण विद्येमध्ये जे काही अन्य मंत्र आहेत त्या मंत्राची सिद्धी करण्याकरिता मात्र ते संकट काळामध्ये विसरत नाही. तद्वत मात्र आपलं स्वधर्म सोडू नये. का नाव जैसे उदधी महारोगी दिव्य औषधी न विसंबिजेतया बुद्धी स्वकर्म येथ. जैसी नाव का उदधी महारोगी दिव्य औषधी, की जसं आपण पाण्याहून आपल्याला तरुण जाण्याकरिता आपण नावेचा परित्याग करू नये. जैसी का नाव उदधी, जसं त्या त्या ठिकाणी नावेला आपण सोडू नये, किंवा महारोग झाल्यानंतर औषधी सेवन आपण केली पाहिजे, त्या औषधाचा आपण त्याग करू नये. न विसंबिजे, आणि म्हणून आपण आपलं जे स्वकर्म आहे न विसंबिजे तया स्वकर्म येथ बुद्धी, अर्थात त्याच पद्धतीने हे अर्जुना आपण आपलं कर्म करत असताना मात्र त्या ठिकाणी आपण अजिबात विसरू नये, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये परम अशा प्रकारचं फल प्राप्त होईल. आगा ययाची गा कपिध्वजा स्वकर्माची या महापूजा तोषला ईशो तमराजा झाडा करुणे. आणि मग जर हे कपिध्वजा, कारण ध्वजस्तंभावरी वानर होतो मूर्तिमंत शंकरू, आणि म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात हे कपिध्वजा अर्जुना, की मग ययाची गा स्वकर्माच्या महापूजा. आणि मग आपण अशा प्रकारचं हे स्वकर्म केल्यानंतर मग फल काय प्राप्त होईल? तर सांगतात की आपल्या अंतःकरणामध्ये असणारे अनेक प्रकारचे जे दोष आहेत, त्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, मळ, विक्षेप, आवरण किंवा रजोगुण, तमोगुण, तर या ठिकाणी वर्णन करतात तोषला ईशू तमराजा. आणि मग तो भगवान परमात्मा स्वकर्म केलं असता मग आपल्या जीवनामध्ये तमोगुण आणि रजोगुण याचा मात्र त्या ठिकाणी नाश करतात झाडा करू नये. म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या दोन गुणाचा झाडा करून त्या ठिकाणी या ओळीचा संदर्भ पुढच्या ओळीशी आहे. शुद्ध सत्वाची या वाटा आणि आपुले उत्कंठा भव स्वर्ग काळकोटा ऐसे दावे. आणि दोन गुणाची झाडणी करून, दोन गुणाचा नाश करून मग मात्र शुद्ध सत्वाची या वाटा, आणि मग सत्वगुणामध्ये त्या साधकाला भगवान परमात्मा त्या कर्माच्या फळानुसार त्या ठिकाणी त्याला प्रसाद देतात की तो शुद्ध सत्वगुणामध्ये तो साधक येतो, त्याला चांगल्या प्रकारची वाट दाखवतात. आणि आपुली उत्कंठा, आणि मग मात्र त्या ठिकाणी भवस्वर्ग काळकोटा ऐसे द्यावी. आणि मग त्या शुद्ध सत्वगुणामध्ये मग हा इहलोक आणि परलोक मात्र काळकुटासारखा, मात्र विषासारखा त्या साधकाला वाटत असतो. जिये वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपुले मिळवे खागे. जिये वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले. कालच्या सत्रामध्ये स्वे स्वे कर्मण्य भिरतः संसिद्धीम लभते नरः अशा प्रकारे जे वर्णन केलेलं होतं, त्या श्लोकामध्ये मात्र वैराग्य पदाचं तिथं सुद्धा एक दोन ओळीमध्ये ज्ञानोबारांनी गोड प्रतिपादन केलेलं आहे. भगवंतांनी सांगितलेलं आहे की संसिद्धी वैराग्य येणे बोले. वैराग्य कशाला म्हणतात तर मागा संसिद्धी रूप केले. तिथं एक शेवटच्या उपांत्य खालून 2 नंबरची एक ओवी आलेली होती, उपांती ओवी. किंबहुना आत्मज्ञान जेने हाताळे निधान ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो, अशी एक ओवी सिद्धांत रूपाची ओवी आलेली आहे. की संसिद्धी या शब्दाने अर्थात खऱ्या अर्थाने जे वैराग्य रूपी आत्मरूप जे दिव्यांजन आहे ते श्रीगुरूच्या द्वारा त्या साधकाला प्राप्त होत असते. म्हणजे जे वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले, अर्थात नैष्कर्म्य सिद्धी कशाने प्राप्त होती तो विचार मागे झालेला आहे. आणि म्हणून किंबहुना ते आपुले मिळवी खागे. आणि मग मात्र ते आपलं मूळचं असणारं आपलं ठिकाण या ठिकाणी ज्ञानोबारायांना सांगायचं आहे की तेच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये नैष्कर्म्य सिद्धी वैराग्य आहे.
आता पुढच्या श्लोकाच्या द्वारा भगवान परमात्मा सांगतात की त्या संन्यास योगाच्या द्वारा परमसिद्धीची कशी प्राप्ती होते ते लक्षणं आता पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. सर्वत्र आसक्त बुद्धी विगत स्पृह जितात्मा. आणि म्हणून सर्वत्र तो जो नैष्कर्म सिद्धीला संन्यास योगाला प्राप्त झालेला जो साधक आहे तो कसा असतो? सर्वत्र आसक्त बुद्धी, सर्व या विश्वामध्ये ज्याची कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते. विगत स्पृह, विगतो स्पृहा यस्यस, म्हणजे ज्याच्या संपूर्ण प्रकारच्या इच्छा नष्ट झालेल्या आहेत. जितात्मा, ज्याने आपल्या अंतःकरणाला जिंकलेलं आहे. अशी संन्यासेन परमाम नैष्कर्म सिद्धीम अधिगच्छति. आणि मग त्या अशा संन्यास योगाच्या द्वारा परम अशा नैष्कर्म सिद्धीला त्या ठिकाणी तो साधक अधिगच्छति नाम प्राप्त होतो. मग जिंतिलिया हे भोये पुरुष सर्वत्र जैसा होये, का झालाही जेला हे ते आता सांगू. आणि मग अशा प्रकारे वर सांगितलेल्या श्लोकामध्ये जे लक्षणं सांगितलेली आहेत नैष्कर्म सिद्धीचे, तर मग हे संपूर्ण जिंतिलिया हे भोये अशा अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर मग तो पुरुष जसा सर्व ठिकाणी अनासक्त बुद्धी होऊन विश्वाकार संपूर्ण विश्वामध्ये ईश्वर बुद्धी होते. आणि मग का झालाही जेला आहे ते आता सांगू. आणि तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी तो पूर्णत्वाला प्राप्त झालेला असतो ते काही लक्षणं पुढे ज्ञानोबराय सांगतायत. तरी देहादिक हे संसारे सर्व हे मांडिले से गुंफेरे, तेथ नातुडे तो वागुरे वारा जैसा. त्या आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला जो साधक आहे तर त्या साधकाच्या दृष्टीने संपूर्ण देहादिक हा जो प्रपंच आहे, संसार आहे, सर्व ही मांडिलेचे गुंफिरे, हे संपूर्ण पसरलेलं हे जाळं आहे, गुंताडा आहे. तर त्यामध्ये तो आसक्त होत नाही, गुंतत नाही. कसा? तर दृष्टांत देतात. तेथ वारा जैसा वागुरे ना तुडे, जसा वारा हा पारद्याच्या जाळामध्ये त्या ठिकाणी तो अडकत नाही तद्वत. पये परिपाकाची या वेळे फळ देठे ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह फुळे सर्वत्र होय. जसं फळ हे पूर्ण पिकल्यानंतर, पाडाला लागल्यानंतर किंवा पाडाला लागून पिकल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी ते देठ फळाला धरत नाही, म्हणजे आपोआप पटकन पोपट बसला की बसण्याचाही उशीर आहे, पटकन खाली पडतं, किंवा फळही त्या देठाला धरत नाही आणि देठ सुद्धा त्या ठिकाणी त्या फळाला धरत नाही. जसं त्या वाळलेल्या नारळामध्ये जे आतले खोबळा आहे तो जसा त्या ठिकाणी म्हणजे चिकटे नारळ नसतं, म्हणजे अर्थात सर्व प्रकारे अनासक्त बुद्धी होऊन त्या ठिकाणी ते फळ जसं त्या ठिकाणी देठ फळाला धरत नाही आणि फळही देठाला धरत नाही, तशा प्रकारची बुद्धी ही आत्मस्वरूपाला जाणलेल्या निष्कर्म सिद्धीला प्राप्त झालेल्या पुरुषाची होते. न धरे तैसे स्नेह खुळे, संपूर्ण स्नेह आसक्ती त्याची खुळी होऊन जाते, ढिली होऊन जाते. आणि मग सर्वत्र होय, मग तो हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, अशा प्रकारे त्या ठिकाणी तो साधक तो आत्मा होतो, तो त्या ठिकाणी जीवात्मा आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. पुत्र वित्त कलत्र हे झालिया हे स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे. आणि मग पुत्र, मुलं, धन आणि अशा प्रकारे हे संपूर्ण ज्याला ज्या वस्तूंना तो माझं माझं म्हणत असतो, तर त्या ठिकाणी ते झालयाही स्वतंत्र. आणि मग मात्र त्या ठिकाणी तो या संपूर्ण वस्तूंमध्ये, या संपूर्ण पदार्थांमध्ये मात्र त्या ठिकाणी त्याची कुठल्याही प्रकारची आसक्ती राहत नाही. माझे न म्हणे, कारण त्या ठिकाणी त्या वस्तूला किंवा त्या संपूर्ण विषयाला किंवा सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी किती जरी आपल्या मी अहम अध्यास आणि मम अध्यास या दोन्ही अध्यासाच्या अंतर्गत ज्याला अगोदर माझं समजत होता त्याला त्या ठिकाणी तो माझं म्हणत, अहम ममतेची अलवड सवडी मातेनं पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळती ठेली, असं ज्ञानोबारांनी मागे म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने जसं वाढलेलं पंचपाक्वान्नाचं ताट वाढलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी जेवण्याच्या अगोदर त्याला कळलं की यामध्ये विष आहे आणि मग त्या ठिकाणी त्या पात्राला तो आपलं म्हणत नाही तद्वत. हे असो विषय जाती बुद्धी पोळली ऐसे मागवते, पाऊले घेऊन एकांते
हृदयाच्या रुघे. आणि मग सर्व विषयाकडे मात्र त्या ठिकाणी ती बुद्धी गेलेली असते, आसक्त झालेली असते. पण तिथं गेल्यानंतर त्या आत्मस्वरूपाला न जाणता येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसा, कारण तिथं बुद्धीची पोहोच नाही. कारण बघा, सर्व प्रकारच्या इंद्रियांची धाव ही मात्र त्या ठिकाणी स्वाभाविक विषयाकडे आहे. कठोपनिषदामध्ये एक श्रुती आहे, परांची खाने वेतृणात स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन कश्चित धीर प्रत्यगात्मनम ऐक्षत आवृत्त चक्षु अमृतत्व मिच्छन. असं कठोपनिषद श्रुतीमध्ये की स्वाभाविक इंद्रियाची धाव बाहेर आहे, पण कुणी एखादा विपाईला असा साधक सगळी इंद्रिय मात्र त्या ठिकाणी आपल्याकडे आपल्या आंतरवृत्तीकडे लावतो. आणि म्हणून ती बुद्धी त्या विषयाच्या दारामध्ये विषय सेवन करण्याकरिता इंद्रियांच्या द्वारा त्या ठिकाणी जाते. पण तिथे गेल्यानंतर जसं आगीच्या जवळ गेल्यानंतर आपण जाणून जरी हात लावला, न जाणता जरी हात लावला तरी तो चटका बसतोच, तसं तिथून बुद्धी विषयाच्या दारातून पुन्हा पोळल्यानंतर आईसी माग होती बुद्धी पोळली आणि मग ती माघारी फिरते की चला आता अष्टादशाला आपण इकडे गेलं पाहिजे. आणि मग पाऊले घेऊन एकांती हृदयाच्या हृगे. आणि मग ती कुठे जाते तर आपल्या एकांत हृदयामध्ये त्या ठिकाणी हृदयाच्या दिशेने अर्थात आपल्या आत्माकार वृत्ती त्या ठिकाणी ते होते. आत्मानम चेत विजयानियात अयम अस्मी इति पुरुष. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी ऐसया अंतकरण बाह्य येता तयाची आण न मोडीता मोडी समर्था भेन दासी जैसी. आणि मग खरोखर या ठिकाणी वर्णन करतात की जसं जो राजा आहे तो राजा मात्र आपल्या राणीला किंवा सेवा करणाऱ्या सेविकेला सांगतो की हे बघ, तुला माझी शपथ आहे की तू मात्र त्या ठिकाणी या राजवाड्याच्या बाहेर जायचं नाही. आणि अशी आज्ञा दिल्यानंतर मग ते राजाला घाबरून मात्र ती कधीही दरवाजावर जवळ गेली की पुन्हा माघारी येते, म्हणजे दरवाजाच्या बाहेर पाऊल सुद्धा घालीत नाही. तसं हे जे काही अंतकरण आपलं जे आहे मन बुद्धी चित्त अहंकार, आणि म्हणून त्या ठिकाणी त्या अंतकरणाला त्या ठिकाणी हा जो जीवात्मा आहे अर्थात मात्र आपलं अशा प्रकारचा जो कर्ता आहे ज्ञाता आहे तो मात्र त्या अंतकरणाला बुद्धीला अंतकरणाला त्या ठिकाणी सांगतो की हे बघ, तू मात्र विषयाच्या दारामध्ये अजिबात जायचं नाही, आपल्या आतमध्ये आपल्या अंतर्वृत्तीमध्ये त्या ठिकाणी स्थित राहायचं. नमोडी समर्था भेन दासी जैसी. आणि मग त्याच पद्धतीने मात्र त्या ठिकाणी त्या बुद्धीला अंतकरणाला साधकाने जीवात्म्याने उपदेश केलेला असतो. तैसे ऐक्याची मुठे माझी वडे चित्त किरीटी करुणे विधीने हटे आत्मयाच्या. हे किरीटी तैसे ऐक्याची मुठी माझी वडे. आणि मग हे अर्जुना की अशा एकतेला प्राप्त झालेला जो साधक आहे तर त्याचं जे चित्त आहे चित्त माझी वडे करुणी. आणि मग ते चित्त चिंतन आत्मस्वरूपाचं चिंतन करू लागतं. करुणी विधी निहटी आत्मयाच्या. आणि त्या आत्म्याच्याच चिंतनाने मात्र त्या ठिकाणी त्या चित्ताची मनाची बुद्धीची अंतकरणाची त्या ठिकाणी धाव असते, अन्यत्र त्या ठिकाणी ती जात नाही. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे निमने झालेची आहे आगी दडपलिया धुये राहिजे जैसे. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे निमने झालेची आहे. इहलोकातले भोग आणि परलोकातले भोग यांची जी काही इच्छा आहे ती मात्र त्या ठिकाणी तिचा अंतच झालेला आहे, निमने झालीची आहे, जणू काय अंतच झालेला आहे. ज्याप्रमाणे आगी दडपली या धुये राहिजे जैसे, जसं वरून आपल्याला त्या ठिकाणी राख दिसते पण आतमध्ये फुंकल्यानंतर मात्र अग्नी जसा असतो तद्वत हे इहलोक आणि परलोकाचे भोगाची इच्छेचा विषय संपल्यानंतर मग आपलं आत्मस्वरूप त्या ठिकाणी शिल्लक असतं. म्हणून नियमेलिया मानसी स्पृहा नासोने जाय अपैसे किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. आणि म्हणून अशा प्रकारे निग्रह केलेल्या त्या ठिकाणी मनाच्या द्वारा निग्रह केलेल्या साधकाने स्पृहा नासोनी जाय आपैसी. आणि मग सर्व प्रकारची इच्छा जी कामना संपूर्ण नष्ट होऊन जाते. आणि मग तो जो साधक आहे किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. आणि मग तो आपल्या भूमिकेवर अर्थात आपल्या आत्मस्वरूपावर त्या ठिकाणी तो साधक म्हणजे स्थित होतो. पै अन्यथा बोधू आघवा मावळून तया पांडवा बोध मात्रेची जीवा ठावो होय. आणि मग
पै अन्यथा बोधवा गावा मावळुनी, हे पांडवा, हे अर्जुना, आणि मग अन्य जे काही संशय विपरीत जे ज्ञान आहे, तर त्या ठिकाणी अन्यथा बोधवा गवा मावळुनी, संशय विपरीत ज्ञान हे संपूर्ण त्या ठिकाणी नष्ट होऊन मग बोध मात्रीची जीवा ठाऊ होय, आणि मग मात्र एकमेव एकम अद्वितीयम ब्रह्म न इह नाना अस्ति किंचन, अशा प्रकारच्या अवस्थेला तो साधक जणू काय त्या ठिकाणी तो प्राप्त होतो. आणि म्हणून अशा प्रकारे माऊलींनी या ठिकाणी आपलं जो खरा मूळ सिद्धांत आहे या ओवीच्या द्वारा सांगितलेला आहे. पुढे दृष्टांत देतात. धरवनी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तव नुपकरे काहीच करू. धरवनी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तव तव नुपकरे काहीच करू. आणि मग जसं साठवलेलं पाणी हे मात्र त्या ठिकाणी आतमध्ये जमिनीमध्ये मुरून संपून जातं, मूर्त, तैसे भोगे प्राचीन पुरे, आणि किंवा अन्य प्रकारचे संपूर्ण हे प्रारब्ध कर्माला अनुसरून जे येणारे संपूर्ण भोग आहेत, तैसे भोगे प्राचीन पुरे, आणि मग संपूर्ण प्रारब्ध कर्म हे मात्र भोगून त्या ठिकाणी समाप्त होतं. पहा, कारण प्रारब्ध जे कर्म आहे, प्रारब्ध कर्मनाम भोगादेव क्षय, कारण आत्मज्ञानी जे महापुरुष आहेत तर त्या आत्मज्ञानी महापुरुषाच्या दृष्टीने ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते तथा, आणि मग संपूर्ण प्रकारचं संचित कर्म हे ज्ञानाने दग्ध होऊन जातं आणि प्रारब्ध कर्म भोगून त्या ठिकाणी समाप्त होत असतं. आणि क्रियमान कर्म, आगामी कर्म म्हणजे क्रियमान कर्मामध्ये कर्तृत्वाचा मद आणि फलाची आसक्ती नसल्यामुळे त्या ठिकाणी तो त्या कर्मापासून अलिप्त राहतो. आणि म्हणून भोगे प्राचीन तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तव तव नुपकरे काहीचे करू. आणि मग आगामी कर्मामध्ये, क्रियमान कर्मामध्ये आसक्ती नसल्यामुळे किंवा कर्तृत्व भाव फलाची फलस्वाद नसल्यामुळे मात्र त्या ठिकाणी ते काहीच उत्पन्न करत नाही. ऐसी कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा, मग श्री गुरु अपैसा भेटीची गा. आणि मग अशा प्रकारची ही कर्मसाम्य दशा म्हणजे संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म अशा तीन प्रकारचे हे कर्म मात्र त्या ठिकाणी जेव्हा त्यांची साम्यता म्हणजे संचित कर्म नष्ट होऊन जातं, जळून दग्ध होतं, आणि प्रारब्ध कर्म भोगाने एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. आता काही जण, काही श्रोते मंडळीला मनामध्ये विचार येत आलेला असेल की प्रारब्ध कर्म भोगत असताना नाना प्रकारचा त्रास होतो, कष्ट सहन करावे लागतात. पण सज्जना हो, हे पहा, देहाची आसक्ती नसल्यामुळे मात्र त्या ठिकाणी ते संपूर्ण जे काही क्रिया घडत आहे ती क्रिया मी करत नसून भगवान परमात्माच आपल्याद्वारे करून घेतो. आणि म्हणून अशा प्रकारची बुद्धी, अशा प्रकारच्या स्थितीला तो साधक प्राप्त झालेला असतो. आणि म्हणून मग त्या ठिकाणी प्रारब्ध कर्म केवळ शिल्लक जरी असेल पण आगामी कर्माचा लेप लागत नाही. आणि म्हणून ऐशी कर्म साम्य दशा हे विरेशा, ऐशी कर्म साम्य दशा तेथ होय. आणि मग हे अर्जुना, अशी कर्म साम्य दशा प्राप्त झाल्यानंतर माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणची देव, मग श्रीगुरु अपैसा भेटीची गा. आणि मग भगवान परमात्मा श्रीगुरु परमात्माच श्रीगुरूच्या रूपाने प्राप्त होत असतात. 7व्या अध्यायामध्ये बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, असं या श्लोकामध्ये भरपूर 5-6 वयामध्ये चिंतन केलेलं आहे, आलेलं आहे. आणि म्हणून अशी ही जी अवस्था आहे तर जेव्हा मात्र त्या ठिकाणी बहुनाम जन्मनाम म्हणते, किंवा मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी ही अवस्था येण्याकरता अनंत जन्मामध्ये अशी निष्काम साधना त्या ठिकाणी करावी लागते, तेव्हा श्रीगुरु प्राप्त होत असतात. आणि म्हणून ते श्रीगुरु काय करतात भेटल्यानंतर, रात्रीची चौपाहरी वेचलिया अवधारी डोळ्या तमारी मिळे जायसा. आणि मग रात्रीचे जे 4 प्रहर आहेत तर रात्रीची चौपाहरी, रात्रीचे 4 प्रहर वेचलिया म्हणजे अर्थात त्या ठिकाणी ते संपल्यानंतर डोळ्या तमारी मिळे जायचा. आणि मग डोळ्यांना जाग झाल्यानंतर 4 प्रहर संपल्यानंतर मग पुन्हा
सूर्य हा मात्र त्या ठिकाणी त्या डोळ्यांना प्राप्त होतो. म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप अर्थात श्रीगुरूने दाखवलेले जे तत्वज्ञान ते जसं प्राप्त होतं, इथं दृष्टांत रूपाने माऊलींनी सांगितलेलं आहे. जसं त्या 4 प्रहर संपल्यानंतर अंधकाराचा नाश करणारा सूर्य हा पुन्हा त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. का येऊने फळाचा घडू, पारुशवी केळीची वाढू, गुरु भेटून करे पाडू, बुभुत्सू तैसा. आणि बघा, केळीचे जे झाड आहे ते मात्र का येऊनी फळाचा घडू, ते केळीच्या झाडाला मोठ्या मोठ्या प्रकारची घडं लागतात. आणि घड लागल्यानंतर ते केळीचं फळ फळल्यानंतर पारुशवी केळीची वाढू, आणि ते केळीचीच काय करतं, वाढ खुंटवतं. म्हणजे वाढ त्या ठिकाणी वर जाऊ देत नाही, खुंटून टाकतं. तसे आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपली नैष्कर्म्य सिद्धीला आपण वैराग्य धारण केल्यानंतर मग श्रीगुरु भेटून करी पाडू बुभुत्सू तैसा. मग तो बुभुत्सू नाम, तो साधक, तो आत्म अवस्थेला भूमिकेवर प्राप्त झालेला जो साधक आहेत ते श्रीगुरु प्राप्त झाल्यानंतर मग सर्व प्रकारच्या बाह्य निषिद्ध कर्मामध्ये त्या ठिकाणी प्रवृत्त न होता मात्र त्या ठिकाणी गुरु भेटून करी पाडू, म्हणजे अर्थात त्या साधकाला अशा प्रकारची योग्यता प्राप्त होते की मग मात्र सर्व कर्मामध्ये तो निरासक्त होऊन मग मात्र आपल्या आत्मस्वरूपाकडे त्या ठिकाणी तो स्थित होतो. मग अलिंगिला पौर्णिमा, उनीव सांडी चंद्रमा, तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया. हे विरोत्तमा, मग अलिंगिला पौर्णिमा, चंद्रमा उनीव सांडी. हे वीरामध्ये उत्तम असणाऱ्या अर्जुना, जसा पौर्णिमेच्या दिवशी जो चंद्रमा असतो तर तो चंद्रमा हा 16 कलांनी युक्त असतो. आणि म्हणून मग पौर्णिमा आलिंगीला चंद्रमा उनीव सांडी, आणि मग तो चंद्रमा पौर्णिमेच्या दिवशी मात्र त्या ठिकाणी सर्व प्रकारची कलेची उणीव त्या ठिकाणी टाकून देतो आणि पूर्ण प्रकारच्या कलांनी प्रकाशित होतो. तैसे श्रीगुरु कृपातया. आणि मग श्रीगुरूची कृपा प्राप्त झाल्यानंतर तो साधक मात्र आपल्या आत्मस्वरूपाला त्या ठिकाणी तो प्राप्त होतो. तेव्हा अबोध मात्र असे, तो तव तया कृपा नासे, ते रात्री सवे जैसे अंधारे होय. तेव्हा अबोध मात्र असे, तो तव तया कृपा नासे. तया म्हणजे कुणाच्या? श्रीगुरु कृपा. श्रीगुरु कृपेच्या द्वारा मात्र त्या ठिकाणी त्याचा संपूर्ण अज्ञान किंवा अज्ञान कार्य याचा सर्वांचा बाध होऊन ज्याप्रमाणे जेथ तेथ रात्री सवे जैसे अंधार होय. जसं रात्री सवे जसं रात्र असताना मात्र ज्या वेळेला सूर्य उदित होतो त्यावेळेला अंधाराला घालावं लागतं काय? घालावं लागत नाही. अंधकार हा आपोआपच जातो. कारण सूर्यनारायणाला अंधकार आहे याची सुद्धा त्या ठिकाणी जाणीव नाही. म्हणजे सूर्याच्या समोर अंधकार नाहीच, तसं ज्ञानाच्या समोर मात्र अज्ञान हे नाहीच. तैसे अबोधाची कुशी, कर्म करता कार्य ऐसी, त्रिपुटी असे ते जैसे गाभिने मारिले. त्याप्रमाणे अबोधाची कुशी, कर्म करता कार्य ऐशी. कर्म करता कार्य अशी अज्ञानाच्या पोटामध्ये असणारी जी त्रिपुटी आहे ही त्रिपुटी असे. ही जी 3 प्रकारची ही जी त्रिपुटी आहे ती मात्र त्या ठिकाणी जैसी गाभिनी मारिली. आता ही त्रिपुटी ही अज्ञानाच्या पोटामध्ये आहे. आणि मग अज्ञानाच्या पोटामध्ये असताना अज्ञानाला जर मारलं, जसं त्या उदरामध्ये असणाऱ्या गर्भाचा जर नाश केला तर मात्र त्या ठिकाणी संपूर्ण त्या पोटामध्ये असणारं सर्वच नष्ट होतं. तसं त्या अज्ञानाला मारल्यानंतर पोटामध्ये असणारी कर्म आणि मग त्या गाभिणीला मारल्यानंतर जसं संपूर्ण त्या ठिकाणी गर्भाचे म्हणजे संपूर्ण प्रकारचे असणारे आतले दोष संपूर्ण नष्ट होतात, त्याच पद्धतीने अज्ञानाच्या कुशीमध्ये असणारे कर्म करता त्रिपुटी किंवा अज्ञान कार्य संपूर्ण त्या ठिकाणी नष्ट होत असतं. तैसे अबोध नाशासवे, नासे क्रिया जात आघवे, ऐसा समूळ संभवे संन्यासो हा. त्याचप्रमाणे अबोध नाशासवे, आघवे क्रियाजात नाशे.
आणि म्हणून या अज्ञानाच्या नाशासह अज्ञान आणि अज्ञान रूपी कार्य जगदंतपाती जेवढे जे काही अज्ञान कार्य म्हणून जेवढे पदार्थ आहेत, तर संपूर्ण क्रियाजात नाशे, संपूर्ण त्या ठिकाणी क्रियाजात असणारे सर्व पदार्थांचा त्या ठिकाणी नाश होतो. ऐसा समूळ संभवे संन्यासो हा. आणि म्हणून मग मात्र त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व कर्म संन्यास हा तेव्हा त्या ठिकाणी सिद्ध होतो. नाम त्या साधकाला त्या ठिकाणी तो साधक त्या अवस्थेला प्राप्त होत असतो. येणे मुळा ज्ञान संन्यासे दृश्याचा ठाऊ जेथ पुसे तेथ बुझावे ते आपसे तोचे आहे. विचारसागर ग्रंथामध्ये 2 प्रकारचे ज्ञान आहेत. एक आहे मूलाज्ञान आणि एक आहे तुलाज्ञान. आणि म्हणून जे मूलाज्ञान आहे, इथं येणे मूळ अज्ञान संन्यासे, ब्रह्म आवरक असणारं जे अज्ञान आहे त्याला काय म्हणतात? मूलाज्ञान. आणि म्हणून हे संपूर्ण मूलाज्ञान आहे. मूलाज्ञान संन्यासे, मूळ अज्ञानाचा संन्यास अर्थात त्या ठिकाणी मूलाज्ञान नष्ट झाल्यानंतर दृश्याचा ठाऊ जे थपुसे, जसं दृक, दृश्य आणि दर्शन अशी त्रिपुटी सांगितलेली आहे. दृक म्हणजे परमात्मा, दृश्य म्हणजे संपूर्ण परमात्म्याला सोडून संपूर्ण हे जगत दृश्य मात्र, आणि ज्याचं दर्शन करायचं तो आपला दृक म्हणजे दर्शन. तर इथं मूळाज्ञानाचा नाश झाल्यानंतर मग मात्र दृश्याचा जिथं ठावच, कारण तो दृश्य वास्तविक नाहीच. अजातवादाच्या भाषेमध्ये मात्र दृश्य नावाचा पदार्थच नाही, पण तेच दिसणारं विवर्तवादाच्या दृष्टीने दिसणारं जे दृश्य आहे ते दृगरूप होऊन जातं. आणि जिथं दृगरूप झाल्यानंतर दृश्याचा ठाऊ जिथं पुसे, आणि मग तिथं आपलंच तिथं दर्शन कोणाचं करायचं ते तर बुजावे ते आपसे तोची आहे. आणि मग तिथं दृश्यही संपून जातं आणि मग मात्र त्या ठिकाणी तो दृश्य दृगरूप होतो आणि मग दर्शनही तिथं राहत नाही, कारण आपल्या आत्मस्वरूप स्वयंमने प्रतिष्ठितम अशा अवस्थेला त्या ठिकाणी तो साधक प्राप्त होत असतो. शेल्यावरी पाहे स्वप्नेची याते डोहे आपण याते काही काढू जाईजे. जसं झोपलेला एखादा मनुष्य आहे आणि झोपेमध्ये त्याला मोठं स्वप्न पडलेलं आहे, पण जागे झाल्यानंतर चेल्यावरी पाही स्वप्नीची ती डोही, आणि मग जागे झाल्यानंतर मात्र त्याला त्या स्वप्नाच्या डोहामधून आपण याते काही काढू जायचे, आणि मग आपणाला वर काढण्याकरिता मग त्याला मात्र त्या ठिकाणी कुठे जावं लागतं की काय? कुठेही यावं लागत नाही, कारण त्याचं जे आपलं मूळ जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये तो स्थित आहेच. तैमी नेने आता जाणेन हे सरले तया दुःस्वप्न झाला अज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश. आणि मग मात्र त्या ठिकाणी तो तैमी नेणे, आणि मग मी आता पूर्वी काहीच जाणत नव्हतो आणि आता मला त्या ठिकाणी आत्मज्ञान प्राप्त करायचं, आता जाणेन. पूर्वी मी काहीच जाणत नव्हतो, आता मात्र त्या ठिकाणी मी भगवान परमात्म्याला जाणील, आत्मस्वरूपाला जाणील. हे सरले तया दुःस्वप्न, हे त्याचे दुःस्वप्न संपून जातात. आणि मग तो ज्ञातृज्ञेय आणि ज्ञान अशा त्रिपुटी रहित ज्ञातृज्ञेय विहीन चिदाकाश, जसं मात्र त्या ठिकाणी घटाकाश, मठाकाश, महाकाश, चिदाकाश अशा प्रकारे त्या ठिकाणी जसं घट फुटल्यानंतर त्या घटाकाशाला महाकाशामध्ये जायला वेळ लागतो का? मठ नष्ट झाल्यानंतर, ध्वस्त झाल्यानंतर त्या मठाकाशाला महाकाशामध्ये मिळण्याकरता काही प्रयत्न करावा लागतो का? नाही. तद्वत ज्ञातृज्ञेया विहीन अशा प्रकारे त्या ठिकाणी केवळ ज्ञानच त्या ठिकाणी शिल्लक राहतं. किंवा पंचदशीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की ज्ञातृज्ञेया विहीन ज्ञातृज्ञानांतरा भावात न तू आज्ञया, आणि म्हणजे सांग असत्तया, किंवा ज्ञातृज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गावी वजे, अशा प्रकारची अवस्थेला त्या ठिकाणी तो प्राप्त होतो. मुखा भासीसी आरिसा पर्वता नेलिया विरेशा पाहते पणे विन जैसा पाहता ठाके. आणि मग जसं आपल्या समोर आरसा ठेवलेला आहे, मुखाभासीचे आरिसा, मुखाच्या समोर आरसा ठेवला, परंतु मात्र त्या ठिकाणी तो आरसा जर पर्वता नेलिया विरेशा, मग हे अर्जुना तो आरसा जर आपण बाजूला केला तर मग ते प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब मात्र त्या ठिकाणी राहतं का? दिसेल का? पाहते पणे विन जैसा पाहता ठाके. आणि मग प्रतिबिंब म्हणजे आरसा आहे म्हणून आपलं प्रतिबिंब दिसतं, पण आरसाच जर नसेल तर मग मात्र त्या ठिकाणी आपलं जे मूळचं स्वरूप आहे ते पाहते पणे विन त्या ठिकाणी पाहता
जैसा ठाके, जसा त्या ठिकाणी आपलं मूळ स्वरूप त्याचं जो की तो ते तसंच आहे. तैसे नेनने जे गेले ते जाणणे नेले, मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. आणि मग त्याचं नेनतेपणाही गेला आणि जाणतेपणाही गेला. जाणून नेनते करी जाणून नेनते करी माझे मन, हा निज प्रेम खून देऊन या. अशा प्रकारची अवस्थेला त्या ठिकाणी तो साधक प्राप्त होतो. मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. आणि मग मात्र त्या ठिकाणी अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियानी सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अशा स्वरूपाला त्या ठिकाणी तो प्राप्त होतो. ते तर स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया म्हणून प्रवादोतया नैष्कर्म्य ऐसा. आणि मग त्या हे धनंजया ते तर स्वभावे नाही कोणीची क्रिया. आणि मग जिथं मात्र कोणत्याच प्रकारची क्रिया नाही आणि आतापर्यंत मात्र त्याला नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात, त्याला आत्मस्वरूप म्हणतात, त्याला ब्रह्म म्हणतात. अशा प्रकारे मग ह्या अनेक प्रकारच्या व्याख्या ज्या शास्त्रामध्ये केलेल्या आहेत, मग ह्या का केल्या बरं? म्हणून तया नैष्कर्म्याचा प्रवादू. आणि मग या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात की त्याला फक्त त्या ब्रह्मस्वरूपाला स्वभावता वास्तविक तो निष्क्रिय आहे, कोणतंच कर्म नाही, फक्त एक वाच्यार्थ म्हणून म्हणजे एक आभासिक म्हणून त्या ठिकाणी नैष्कर्म्य अशा प्रकारचा म्हणण्याची प्रथा आहे. पण वास्तविक त्याला नैष्कर्म्य किंवा मोक्ष अशा प्रकारचं कुठल्याही जिथं शब्दाचं वाच्य तो होत नाही अशा प्रकारचं ते आपलं आत्मस्वरूप आहे. ते आपुले आपण पे असे तेची होणे आरोपे तरंगो का वायुलोपे समुद्र जैसा. आणि म्हणून ते आपलं जे स्वरूप आहे असतची होणे आरोपे. आणि मग ते आपलं स्वरूप मात्र वास्तविक ते असतच आहे, कारण अजातवादामध्ये दुसरी वस्तूच नाही. आणि म्हणून त्याला अशा प्रकारचे हे शब्दाच्या द्वारा मिथ्या नाशवान अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रपंचामध्ये आपण त्या आत्मवस्तूला जे ब्रह्म म्हणतो किंवा नैष्कर्म्य सिद्धी म्हणतो अशा प्रकारे त्या ठिकाणी ते आरोप घेऊनच अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंची येते. अध्यारोपाच्या भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं. जसं समुद्रामध्ये हायवेच्या द्वारा ज्या लाटा येतात आणि लाटाच्या द्वारा जे बुंद निर्माण होतात, तरंग निर्माण होतात, तर तरंगू का वायुलोपे समुद्र जैसा. समुद्रामध्ये अनंत प्रकारचे तरंग येतात, पण हवा बंद झाली की ते तरंग मात्र आपोआप पाण्यामध्ये पाणी स्वरूप होऊन जातात. तैसे न होणे निपजे ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे सर्व सिद्धीत सहजे परम हेचे. आणि म्हणून तैसे न होणे निपजे ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे. आणि म्हणून आपल्या ब्रह्मस्वरूपामध्ये कुठल्याच प्रकारचं कर्म नाही, अर्थात त्या कर्माचा अत्यंताभाव आहे, तरी सुद्धा न होणे निपजे, पण जे त्या ठिकाणी सांगितलं जातं अनुभवाला येतं ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे. आणि म्हणून ती अक्रिय अशा प्रकारची ती स्थिती आहे. आणि म्हणून सर्व सिद्धीत सहजे परमहेची. आणि म्हणून संपूर्ण सिद्धीमध्ये अशी अक्रिय सिद्धी म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी हेच आपली मूळ सहज अवस्था आहे. देवळाची कामा कळसो परमगंगेचे सिंधू प्रवेशो का सुवर्ण सिद्धू कसो सोळा जैसा. जसं आपला आता या ठिकाणी संपूर्ण भगवद्गीतेचं सार 18वा अध्याय कलशाध्याय आहे. आणि म्हणून या 18व्या अध्यायाला कलशाध्याय म्हटलेला आहे. आणि कळसा नोहे कळसा परते काही, कारण मंदिराचं बांधकाम कळस पूर्ण झाला की मंदिराचं पुन्हा काही काम शिल्लक राहत नाही. तसं देवळाच्या कामाला कळस हे परमसीमा आहे. किंवा गंगेला सर्व प्रकारच्या नदीला समुद्र हा जसा त्या ठिकाणी परम मर्यादा त्या ठिकाणी आपलं अंतिम गंतव्य स्थान आहे. किंवा का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जायचा, किंवा सोन्याला मात्र त्या ठिकाणी सुवर्णाची शुद्धी करायची असेल तर सोन्याची शुद्धी करण्याकरिता 16 रुपये तोळ्याचा जो कस आहे तो मात्र अंतिम मर्यादा त्या ठिकाणी त्याला आहे. त्याच पद्धतीने तद्वत हे आपलं आत्मस्वरूप आहे. तैसे आपुले नेनने फिडे जे का जाणणे ते गिळून असणे ऐशी जे दशा. कारण बघा ज्ञान हे जे नाव आहे ते अज्ञानाच्या सापेक्ष आहे, पण वास्तविक त्या ठिकाणी त्या ज्ञानाला आत्मस्वरूपाला आत्मस्वरूप किंवा ज्ञान असंही असा शब्दही संभवत नाही. तैसे आपुले नेनने म्हणजे त्या ठिकाणी आपल्या स्वरूपाचं अज्ञान निवृत्त करणारं असं जे काही ज्ञान आहे, फेडी जे का जाणणे. आणि मग मात्र त्या ठिकाणी ते स्वतः आपल्या आत्मस्वरूपाने स्थित असतं, पण त्याला ज्ञान आहे असं म्हणता येत नाही. ते गिळून असणे, कारण
म्हणजे ज्ञानाला गिळून अशा प्रकारचं उर्वरित जे स्वरूप आहे, असं जे ज्ञान आहे ते आपलं स्वरूप आहे. आणि म्हणून अशी ही जी अवस्था, ऐशी जी दशा, अशा प्रकारची ती अवस्था आहे. ती परते काही निपजणे येथ नाही, म्हणून म्हणे पाहे परमसिद्धी ते. आणि म्हणून यापेक्षा दुसरं आणखी गंतव्यस्थान किंवा दुसरं काही उत्पन्न करायचं अशा प्रकारचं परमार्थामध्ये नाही. कारण परमार्थामध्ये सर्व वस्तूचा परित्याग आहे. कारण नित्य निवृत्ताचीच निवृत्ती आणि नित्य प्राप्ताचीच प्राप्ती आहे. म्हणून आत्मज्ञान मिळवायचं नाही, कुठल्याही ग्रंथाच्या द्वारा प्राप्त करायचं नाही. मूळ स्वरूप ते आपलं आहेच. जमिनीमध्ये जसं पाणी हे आहेच, त्याच पद्धतीने फक्त आवरण दूर करायचं, तद्वत आपलं स्वरूप हे परमसिद्धी आहेच. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोते निबोध मे, समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. अन्वयार्थ पहा. अशा प्रकारची जी परानिष्ठा, या ज्ञानस्य परानिष्ठा सिद्धिं यथा प्राप्त, ही जी ज्ञानाची जी परानिष्ठा आहे, ही सिद्धी जी आपल्याला प्राप्त झालेली आहे, ब्रह्म तथा आपनोती निबोध मे. आणि म्हणून ही जी काही सिद्धी आहे, अशी जी अवस्था आहे, ही संक्षेपाने त्या ठिकाणी हे अर्जुना तू माझ्याद्वारे जाणून घे की ही जी ज्ञानाची पराकाष्ठा आहे, चरमक्षमा आहे, तू मात्र त्या ठिकाणी ही शेवटची मर्यादा आहे असं तू समज. परे हेचे आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरु कृपा लब्धे काळे पावे. परी हेच आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी, जो कोणी भाग्याचा ठेवा असलेला अधिकारी, अर्थात हे अर्जुना ज्याचं परमभाग्य आहे, तर अशा प्रकारची ही जी स्थिती आहे, श्री गुरु कृपा लब्धी काळी हेच आत्मसिद्धी पावे. आणि ही केव्हा प्राप्त होते, तर जेव्हा श्री गुरु प्राप्त होतात तेव्हा त्या काळामध्ये अशा प्रकारची आत्मसिद्धी त्या साधकाला प्राप्त होत असते. उदय जाताची दिन करू प्रकाशूची आते अंधारू, का दीप संगे कापुरू दीपूची होय. जसं सूर्य उगवल्यानंतर मात्र अंधाराला घालवायची आवश्यकता नाही, प्रकाशूची अंधारू आते आणि त्या प्रकाश हाच त्या ठिकाणी अंधार हाच त्या ठिकाणी प्रकाशमय होऊन जातो. तद्वत जसं दृष्टांत या ठिकाणी ज्ञानोबाऱ्या देतात की जसं कापूर हा अग्नीला लावल्यानंतर कापूर हा कापूरपणाने शिल्लक राहत नाही, तो दीपरूप होतो, अग्निरूप होतो. तया लवणाची कणिका मिळत खेव उदका, उदकचे होणे देखा ठाकी जेवी. ज्याप्रमाणे मिठाची बनवलेली कणिका ती मात्र त्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती उदकची होणं देखा ठाके जेवी, ती पाणीरूप होऊन जाते. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होईची ना माघारी परती जैसी. का निद्रित सेव विलिया स्वप्नेशे निदवाया, जावोने आपण पया मिळे जायचा. आणि म्हणून झोपलेल्या माणसाला का निद्रित सेव विलिया, अर्थात झोपलेल्या माणसाला जाग केल्यानंतर स्वप्नेशी निदवाया, स्वप्नासह त्याची झोप ही जशी व्यर्थ जाते आणि मग मात्र त्या ठिकाणी त्याला उठवल्यानंतर पुन्हा त्याला आपलं स्वरूप प्राप्त होतं. तद्वत जाऊनही आपण पाया मिळे जायचा, तसं हे आपलं स्वरूप आहे. तैसे जाया कोणासी देवे, गुरुवाक्य श्रवणाची सवे, द्वैत मिळवणे विसंवे आपण या वृत्ते. आणि म्हणून त्याप्रमाणे कुणी एखादा मनुष्यानाम सहशिरिसू अशा प्रकारचा अधिकारी महापुरुष दैवयोगाने गुरुवाक्य श्रवणाची सवे, गुरुनी फक्त अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म अशा प्रकारचं त्या ठिकाणी असे 4 महावाक्य प्रतिपादन केल्यानंतर ते मात्र त्या ठिकाणी कानावर पडले की मग मात्र द्वैत मिळवून आपण या वृत्ती विसंवे. आणि मग मात्र त्या ठिकाणी संपूर्ण ते द्वैत आहे संपूर्ण नष्ट होऊन गुरुवाक्य श्रवणाची सवे आपण या वृत्ती. तिथं सांगायचा भाव असा की गुरुवाक्याचं श्रवण झाल्यानंतर संपूर्ण प्रकारचा द्वैताचा नाश होऊन मात्र तो आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होत असतो. आता पुढची जी ओवी आहे तर काही या प्रतीमध्ये खालीवर केलेले आहेत, सिद्धांताची ओवी नंतर आहे. तयासी मग करणे
हे बोली जैलचे कवणे आकाशा येणे जाणे आहे काही. ज्याप्रमाणे त्याला मग तयासी मग करणे आणि मग त्या ठिकाणी आशा साधकाला कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी करणं आहे, म्हणजे त्याला काहीतरी कर्म आहे किंवा हे बोली जलेची कवणे आणि मग त्याला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं कर्म असेल काय. जसं आकाशाला कुठे यावं जावं लागतं काय, कुठे यावं जावं लागत नाही. पुन्हा पुढच्या वेळेमध्ये सांगतात, म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही परी आयसे जरी हे काही नव्हे जया. आणि म्हणून त्याला मात्र त्या ठिकाणी कुठेही जावं यावं लागत नाही. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्याला तिन्ही काळामध्ये कर्तव्य कर्म शिल्लक राही, त्याला कुठल्याही प्रकारचं कर्म नाही. परी आयसे जरी हे काही नव्हे जाया. पण मात्र त्या ठिकाणी ही जी वर सांगितलेले जे काही निष्कर्म सिद्धीचे जे काही लक्षणं आहेत आणि मग मात्र त्या ठिकाणी हे प्राप्त ही अवस्था धारण केल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी अशा अवस्थेला जो प्राप्त झालेला नाही त्याच्याकरता बाकीची जी काही कर्म आहेत. आता सिद्धांताची पुढे ज्ञानोबा सांगतात, काना वचनाची भेटे सरिसाची पैकिरीटे वस्तू होणे उठे कवनू एकूजो. आणि मग त्या ठिकाणी शिष्याचं कान आणि गुरुची जे वचन आहे यांची भेट होतात. अर्थात मात्र त्या ठिकाणी केवळ कानावर शब्द पडले की मात्र सरिसाची पैकिरीटी आणि मग तो मात्र आपल्या आत्मस्वरूपाला आपल्या स्वस्वरूपाला त्या ठिकाणी वस्तू होऊन उठी कवनू एकूजो आणि आपल्या त्या आत्मस्वरूपाला आपल्या ब्रह्माकार आपल्या स्वसंवेद्य स्वस्वरूपाला त्या ठिकाणी तो प्राप्त होत असतो. परंतु अशा प्रकारची ही जी आत्मसिद्धी आहे असा आत्मलाभ आहे हा श्रीगुरूच्या द्वाराच प्राप्त होतो. एरवी स्वकर्माची निवन्ने काम्य निषिद्धाच्या इंधने रजतमे किरदुने जाळली आधे. पण ही अवस्था प्राप्त होण्याकरिता एरवी स्वकर्माचे निवन्ने काम्य निषिद्धाच्या इंधने आपल्या स्वकर्मरूप अग्नीमध्ये मात्र त्या ठिकाणी काम्य कर्म निषिद्ध कर्म यांची लाकडं मात्र त्या ठिकाणी काय करावं लागतात, आपल्या स्वकर्मरूपी अग्नीमध्ये टाकावे लागतात. आणि मग मात्र रजतमे रजोगुण तमोगुण हे दोन्ही प्रकारचे त्या ठिकाणी गुण जाळली आधी हे अगोदर त्या ठिकाणी जाळावे लागतात. पुत्र वित्त परलोको यया तेचा बेलाखो घरी होय पायुकू हे झाले. आणि मग जसं आद्यगुरु शंकराचार्य यांनी संन्यासाची व्याख्या करत असताना पुत्रेशना वित्तेशना आणि लोकेशना येशना त्रय त्यागो नाम संन्यासः आणि माऊलींची व्याख्या आहे, मी माझी आठवण विसरले जायचे तो पार्था जाण तो संन्यासी. आणि मग अशा प्रकारची जी अवस्था आहे ह्या ज्या व्याख्या आहेत सज्जना हो, तर मात्र पुत्रेशना लोकेशना वित्तेशना अशा प्रकारची ही जी काही इच्छा आहे तर ही घरी त्या साधकाच्या घरी नोकर झालेले पाहिजे, सेवक झाले पाहिजे, तेव्हा अशा प्रकारच्या अवस्थेला तो वर सांगितलेल्या अवस्थेला तो प्राप्त होईल, आपल्या निष्कर्म्य आत्मस्वरूपाला प्राप्त होईल. इंद्रिय सैरा पदार्थे रिगता विटाळली होते ते प्रत्याहार तीर्थे नानिले किर. मी अगोदर सांगून गेलो की संपूर्ण इंद्रियाची धाव ही बहिर्दिशामध्ये आहे, बाहेर आहे, पंच विषयाकडे आहेत. इंद्रिय सैरा पदार्थी रिगता विटाळली होती आणि मग सर्व प्रकारच्या संसारातल्या ऐहिक परलौकिक विषयामध्ये किंवा पंच विषयामध्ये जी विटाळलेली जी वृत्ती आहे जे इंद्रिय आहेत तर त्या ठिकाणी ते इंद्रिये काय केली म्हणतात, ती प्रत्याहार तीर्थी नानिली कीर. आता इथं तीर्थ कोणतं घ्यायचं, कारण इथं ही ज्ञानगंगा चालू आहे. आणि या ज्ञानगंगेमध्ये इथं अष्टादशामध्ये अशा ब्रह्माकारता रूप या तीर्थामध्ये संपूर्ण प्रकारची वाईट कर्म स्वैराचाराने आपण आजपर्यंत जे केलेले आहेत तर त्या ठिकाणी अशा इंद्रियांना या ज्ञानरूपी गंगेमध्ये ती प्रत्याहार तीर्थी नानिली कीर. आणि म्हणून ही या ज्ञानरूपी गंगेमध्ये मात्र त्या ठिकाणी एकदा का या संपूर्ण इंद्रियांनी स्नान केलं, अर्थात हे आपलं आत्मस्वरूप त्या ठिकाणी या तीर्थामध्ये आत्माकार वृत्ती होऊन जर जाणलं विचार केला तर मग मात्र त्याचं फळ काय, आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पोनी बळ घेऊन केले आढळ वैराग्य पद. आणि हे स्वधर्माचं जे फळ आहे हे आणि बघा हे संपूर्ण कर्म करत असताना ईश्वर अर्पण बुद्धीने कृष्णार्पण बुद्धीने हे जर त्या ठिकाणी आपण शक्ती लावून हे कर्म अर्पण केलं तर मग
भगवान परमात्मा त्या साधकाला मागे आपल्या सुरुवातीला तया सर्वात्मका ईश्वरा, आणि म्हणून इथंही सांगितलेलं आहे की घेऊन केले आढळ वैराग्य पद, आणि मग मात्र त्या ठिकाणी ते वैराग्य पद हे आढळ केलं नाम त्या ठिकाणी प्राप्त केलं. ऐसी आत्मसाक्षात्कारी लागे ज्ञानाची उजरी, ते सामुग्री किरपुरे मिळविले. आणि अशा प्रकारची ही आत्मसाक्षात्काराची ही जी पूर्व सामुग्री आहे, लागे ज्ञानाची उजरी, आणि मग ही ज्ञानाची वेध लावणारी ही जी उत्कर्ष दशा आहे, ही सामुग्री मात्र अगोदर काय करावं लागते, त्या साधकाला मिळवावी लागते. आणि त्या साधकाने त्या ठिकाणी ती सामुग्री किरपुरी मिळविली, ती प्राप्त करून त्या ठिकाणी घेतलेली आहे. हा खालून अलाराम सुद्धा आलेला आहे. हा असो, वेळ आपली संपुष्टात आलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ही सामुग्री त्या साधकाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेली आहे. आणि तेची समयी सद्गुरू भेटले पाहे, तेवी चिती ही काही वंचिजेना. आणि मग अशा प्रकारची ही सामुग्री जेव्हा मिळवली, लक्षात ठेवा, आत्मज्ञान प्राप्त करण्याची त्या ठिकाणी आत्मज्ञान प्राप्त करायचं नाही, लक्षात ठेवा. कारण अगोदर सिद्धांताच्या 3-4 ओव्या गेल्या. आत्मज्ञान हे अगोदरच प्राप्ताचीच प्राप्ती आहे, नित्य निवृत्ताचीच निवृत्ती. पण हे जे आवरण, ही जी काय निवृत्ती आहे, तर सांगतात की अशा प्रकारची ही जी सामुग्री आहे, लागे ज्ञानाची उजरी. आजपर्यंत 8व्या अध्यायामध्ये किंवा संपूर्ण गीतेमध्ये जे जे आपल्याला स्वकर्म सांगितलेलं आहे, वर्णाश्रम वर्णाचे जे लक्षणं सांगितले, गुण सांगितले, आश्रमाचे जे काही लक्षणं सांगितलेले आहेत, हे सगळे मात्र अगोदर आपण रजोगुण तमोगुण सर्व प्रकारचे ही सामुग्री आपण मिळवली पाहिजे. पण कुठं मिळवायची, आपल्या हृदयामध्ये. आणि मग मात्र त्या ठिकाणी त्याच वेळेला अशा प्रकारे भगवान परमात्माच श्री गुरु रूपाने आपल्याला ते, आणि तेची समयी केव्हा लागे ज्ञानाची उजरी, ते सामुग्री किरपुरी मिळवली. ही सगळी सामुग्री असल्यानंतरच आपण मात्र श्रीगुरूकडे गेल्यानंतर आपण म्हणतो, महाराज आम्हाला लघुसिद्धांत कौमुदी कळतच नाही, किंवा विचारसागरांचा महाराज श्रींचा पाठ कळत नाही. मला सांगा, कळत नाही? परमपूज्य गुरुवर्य शांती धर्मानंद स्वामीजी नेहमी पाठात सांगायचे की सुरुवातीला ज्या वेळेला ब्रह्मचारी ऋषिकेशला येतात आणि आल्यानंतर ते पाठाला बसल्यानंतर त्यांना काहीच कळत नाही. पण स्वामीजी मात्र एका पाठामध्ये 45 मिनिटांमध्ये 25 सूत्र घेत होते. किती? 25 सूत्र. पण ते सांगायचे, जरी काहीच कळलं नाही, पण एक वेळा कळलं नाही की दुसऱ्या वेळा पुन्हा पाठाला बसा, दुसऱ्या वेळा कळलं नाही तर तिसऱ्या वेळेला बसा, आणि मग हळूहळू, आणि साधना सोडू नका. म्हणजे भगवंताचं भजन, नामचिंतन, साधना ही सोडू नका, आपोआप कळेल. आणि ज्यांना एकदा सांगून कळतं, याचा अर्थ समजायचा की मागच्या जन्मामध्ये त्यांनी साधना केलेली. आता महाराजांच्या सान्निध्यामध्ये जेवढे जे काही साधक मंडळी येतात, आणि जे काही असा सुंदर अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे, अंतःकरणामध्ये शुद्ध भाव आहे, वैराग्य आहे. आणि बघा, मी अगोदर सांगून गेलो की वैराग्य वाचून काही ज्ञानाची तगणे. वैराग्य नसल्यामुळे विचारसागर लवकर कळत नाही, कौमुदी कळत नाही, तर्कसंग्रह कळत नाही, सिद्धांताच्या वळवा लवकर कळत नाही. आणि त्याकरता साधनेसह हळूहळू अशी ज्ञानाची सामग्री मिळवल्यानंतर मग मात्र तिची समय सद्गुरू भेटले पाहिजे, तेवीची तीही काही वंचिजेना. आणि मग मात्र त्या ठिकाणी आपले परमपूज्य महाराज कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी संकोच करणार नाही. ते संपूर्ण तत्वज्ञान ये हृदयची ते हृदयी घातले. पण अर्जुनाला एवढी घाई झाली की ते म्हणू लागले पुढे सांगा, पण ते आता नाही, कारण ते पुढच्या सत्रामध्ये